नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील साळुंगे पुन्हा एकदा तुमचं OLS एज्युकेशनमध्ये स्वागत करतो. बघा, जी काही आपली आरोग्याची जी काही लेक्चर सिरीज चालू झाली होती, ती लेक्चर सिरीज त्यामध्ये जे काही प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत, ज्या की तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या ज्या काही एक्झाम झालेल्या होत्या, जिल्हा परिषद आरोग्य असेल किंवा आरोग्य विभागाचे असेल, त्या सगळ्या प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी मी एका जिल्ह्याची प्रश्नपत्रिका त्यातले जे काही तांत्रिक घटक आहे, म्हणजे कोणता जो तुम्हाला 60 मार्काला जो काही GS येतं आणि 40 मार्काला जो काही प्युअर तुमचा जो काही पोषणशास्त्र असेल किंवा आरोग्याच्या संबंधित जे काही क्वेश्चन असतील, ते सगळे क्वेश्चन आपण इथं कव्हर करत आहोत. जे आपले आता 3-4 लेक्चर झालेले आहेत, त्या 3-4 लेक्चरमध्ये बऱ्यापैकी 2 जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका आपण त्यामध्ये बघितल्या होत्या. आणि ह्या लेक्चरमध्ये पहा 2015ला कधी 2015ला जी काही औरंगाबाद झेडपीची जी काही एक्झाम झाली होती आरोग्य सेवकची, त्या आरोग्य सेवकमध्ये जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारलेले होते, ते क्वेश्चन आपण काय करणार आहोत या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न असा आहे. पहिला प्रश्न बघा, अन्न साखळीमध्ये खालील घटक असतात असा क्वेश्चन तुम्हाला आला होता. बऱ्यापैकी पर्यावरण शास्त्रावरचा हा घटक आहे, एन्व्हायरमेंटचा हा प्रश्न आलेला होता. मग बघा, प्रश्न पहिला ऑप्शन काय होता की विचारलं काय प्रश्नात की अन्न साखळीमध्ये खालील घटक असतात. ज्या वेळेस अन्न साखळी तयार होत असते पर्यावरणामध्ये, त्या पर्यावरणामध्ये अन्न साखळी तयार झाल्याच्या नंतर त्या अन्न साखळीमध्ये नेमके घटक कोणते असतात, म्हणजे जे काही प्राथमिक घटक असतील, द्वितीय घटक असतील, तृतीय घटक आणि चतुर्थ घटक, असं तो काही पिरॅमिड असतो, तो पर्यावरण शास्त्रामध्ये तुम्ही शिकला असाल. अशाच पद्धतीने क्वेश्चन आला होता की पहिला ऑप्शन होता मग फक्त अन्न तयार करणारे. आता लगेच आपल्याला समजतं की अन्न तयार करणारी एकच साखळी, काय अन्न तयार करणारी ही एकच साखळी अशा प्रकारची साखळी लक्षात घ्या. अशा प्रकारची साखळी आहे. इथं अन्न तयार होत आहे, इथं अन्न तयार होत आहे. पहा इथं काय आहे, हे गवत आहे असं गृहीत धरा. हे गवत आहे. मग इथं एवढीच साखळी आहे का? अन्न साखळीमध्ये नाही. ह्या पुढचे टप्पे सुद्धा तिला पूर्ण करावे लागतात आणि अशा प्रकारची ती चेन निर्माण होत असते. बघा, मग पहिला ऑप्शन आपला सरळ इथं कटतो, यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. दुसरा ऑप्शन आहे फक्त अन्न तयार करणारे आणि खाणारे. म्हणजे आता बघा, इथं गवत आहे, इथं हरिण आहे. मग हरणाने गवत खाल्लं समजा, हे काय झाला, हा उत्पादक झाला आणि हा ग्रहण करणारा म्हणजे प्राथमिक जो काही आहे, प्राथमिक भक्षक त्याला आपण म्हणू त्या हरणाला. म्हणजे इथंच पूर्ण होणार आहे का? फक्त अन्न तयार करणं आणि फक्त ते अन्न खाणारे, इथंच ती साखळी कंप्लीट होईल का? होणार नाही. त्याच्यानंतर हा सुद्धा पर्याय कटतो. आता बघा, जो तिसरा पर्याय आहे त्यामध्ये 3 घटक अन्न साखळीमध्ये अतिशय महत्त्वाचे असतात. मग कोणते? एक तर अन्न तयार करणारे आहेत ते अन्न, त्याच्यानंतर प्राथमिक भक्षक जे असतील, पहा कोणतं हरण आपण घेऊ, ते काय आहे, ते अन्न खाणारे म्हणजे ते गवत खाणारा. आणि हरण ज्यावेळेस हरण मरेल त्यावेळेस त्याचं विघटन करून आणणारा जे काही विघटक असतात, म्हणजे जे काही सूक्ष्मजीव असतात, त्या सूक्ष्मजीव काय करत असतात, त्या जे काही प्राथमिक द्वितीय तृतीय भक्षक जे असतील, मधल्या साखळीतल्या ज्या काही कड्या असतील, त्यांचं काय शेवटी विघटन होत असतं. मग ते सूक्ष्मजीव काय कशाची भूमिका बजावतात? विघटकाची भूमिका बजावत असतात. मग अशा पद्धतीनं काय होत असते, अन्न साखळी पूर्ण होत असते. म्हणून त्याचं ऑप्शन काय आहे? उत्तर त्याचं आहे अन्न तयार करणारे, अन्न खाणारे आणि त्याचं विघटन घडून आणणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत. अशा सगळे 3 घटक त्या अन्न साखळीमध्ये महत्त्वाचे असतात. एवढं तुम्हाला माहीत असणं इथं गरजेचं होतं. याचं उत्तर काय आहे? मग सी पर्याय याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्ही आपलं OLS एज्युकेशन ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर कृपया ते करून घ्या. त्यावर तुम्हाला जे काही आरोग्य विभागाच्या जे काही एक्झाम आता ऑगस्टमध्ये होणार आहे, त्या सगळ्या एक्झामचं जे काही महत्त्वाचं आहे, त्या सगळ्या कोर्सेस तुम्हाला तिथं उपलब्ध आहेत, ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. बघा, एक आरोग्य सेवक भरती आहे 2021ची. 19ला फॉर्म भरलेले आहेत बऱ्यापैकी. पुन्हा 12,000 जागा आता निघणार आहेत. जरी परीक्षा तुमची थोडीशी लांबली असेल किंवा लांबणार असेल तरी तुम्ही गाफील राहू नका. तुम्ही काय करा, आता तयारी चालू ठेवा. बघा, यामध्ये हा जो कोर्स आहे बघा, फक्त 499 रुपयामध्ये हा कोर्स ठेवलेला आहे. यामध्ये तुम्हाला GSचे सर्व विषय, मग तुमचं पॉलिटी असेल, जिओ असेल, हिस्ट्री असेल, गणित, बुद्धिमत्ता, जे काही तुमचे 60 मार्कामध्ये तुम्हाला विचारलं जातं, त्या सगळ्या गोष्टी ह्या विषयामध्ये तुम्हाला तिथं इन्क्लूड केलेल्या आहेत. प्लस तुम्हाला जो काही तांत्रिक घटक आहे, 40 मार्काचा जो काही तांत्रिक घटक आहे आरोग्याच्या संबंधित, पोषणशास्त्र असेल, आरोग्याच्या संबंधित जे काही 40 क्वेश्चन विचारले जातात, काही घटक त्याचं सायन्सचा बी आहे, जे केमिस्ट्री असेल किंवा मग तुमचं जे काही बायो असेल, असं जीवशास्त्रात सुद्धा घटक थोडाफार यामध्ये आहे. मग हे सगळा तांत्रिक जो काही घटक आहे आरोग्य सेवक संबंधित, तो सुद्धा तुम्हाला इथं रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला तिथं उपलब्ध आहे. फक्त 499 रुपयामध्ये तो तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर बघा,
ज्या मित्रांना असं वाटत असेल की आपलं GS बऱ्यापैकी हँड आहे, आपल्याला त्याची गरज नाही, आपल्याला फक्त कशाची, या 40 मार्काची म्हणजे हा तांत्रिक जो काही घटक आहे आरोग्याचा त्याचीच गरज आहे, तर अतिशय क्षुल्लक अशी म्हणजे ह्या करोनाच्या काळामध्ये 79 रुपये इतकीच किंमत आपण या कोर्सची ठेवलेली आहे. तुम्हाला तो कोर्स रेकॉर्डेड स्वरूपात तिथं तुम्हाला मिळून जाईल. त्यामध्ये तुमचा बऱ्यापैकी सगळा सिलेबस त्या तांत्रिक विभागाचा कव्हर केलेला आहे. आणि त्यानंतर तिसरी एक गोष्ट अशी की नुसतं तुम्हाला अभ्यास करून किंवा व्हिडिओ बघून पूर्ण अभ्यास होत नसतो. त्यासाठी तुम्हाला मागच्या जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्यासुद्धा सॉल्व्ह करणं गरजेचे आहेत. तशा 49 रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या मागच्या जे क्वेश्चन पेपर असतील किंवा मग प्रॅक्टिस सेट असेल तो सुद्धा PDF स्वरूपात तुम्हाला त्या ॲपवर उपलब्ध असेल. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तिथं जाऊन ते डाउनलोड करू शकता. चला आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. दुसरा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता रक्तगट कोणता रक्तगट सर्वदाता आहे. म्हणजे सर्वदाता म्हणजे काय, त्याचं रक्त सगळ्या रक्तगटांना चालतं असं थोडक्यात त्यांना म्हणायचं आहे. बघा मी तुम्हाला रक्तगट शिकवले होते. बघा 5 रक्तगट पाहिले आपण, AB आणि O अशा पद्धतीने जे रक्तगट बघितले होते. पहा हा जो काही O आहे, O रक्तगट जो काय आहे सर्वयोग्य दाता याला असं समजलं जातं. कोणत्या रक्तगटाला, O रक्तगटाला सर्वयोग्य दाता समजलं जातं. आणि सर्वयोग्य ग्राही जर विचारलं, पहा AB गट जो आहे सर्वयोग्य ग्राही याला समजलं जातं. हे आपल्याला इथं समजून येतं. त्यानंतर बघा याच्यावरच तुम्हाला सांगितलं होतं मी की कार्ल लॅन्स्टॅनरने या रक्तगटाचा शोध लावलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि ABचा कोणी लावलेला आहे, डिकेस्टेलो. AB आणि Oचा डिकेस्टेलो आणि स्टर्ली यांनी त्याचा शोध लावलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात असा क्वेश्चन आलेला आहे की शरीरातील जे काही आपले हाडे असतात ते हाडे कशापासून बनलेली असतात असा क्वेश्चन इथं विचारलेला होता. बघा ऑप्शन आहे कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट पहिला ऑप्शन आहे. दुसरा कॅल्शियम व सल्फेट असा आहे. त्यानंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे आणि कॅल्शियम आणि लोह. आता इथं सरळ तुम्ही इथं कॅल्शियम दिसतंय, इथं कॅल्शियम दिसतंय, इथं कॅल्शियम दिसतंय, इथं कॅल्शियम दिसतंय. म्हणजे कॅल्शियम 100% तुम्हाला माहित आहे की बाबा ड जीवनसत्वापासून काय बऱ्यापैकी कॅल्सिफेरॉल त्या ड जीवनसत्वाला म्हणतात. आणि हाडांचा विकास करण्यासाठी त्याचं पोषण करण्यासाठी ड जीवनसत्वाचा उपयोग होतो. ते आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा डिटेलमध्ये बघितलं. मग बघा याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट याचं उत्तर कोणतं आहे, 1 नंबरचं उत्तर आहे कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. इथं याचा कशाचा, सल्फेटचा, मॅग्नेशियमचा आणि लोहाचा काही संबंध नाही. हे आपल्याला ज्यावेळेस आपण जीवनसत्व शिकलो होतो किंवा ज्यावेळेस तुम्हाला मी काही सायन्सचा भाग शिकवला होता त्यावेळेस त्या ॲपमध्ये तुम्हाला हे उपलब्ध आहे. तिथं मी तुम्हाला डिटेल स्वरूपात सांगितलं होतं कशा पद्धतीनं त्या हाडांचं पोषण होतं ते तुम्हाला मी सांगितलं होतं. याचा ऑप्शन काय आहे, कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. त्यानंतर बघा 2009चं जे काही नोबेल विजेते आहेत कोण, व्यंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केलं असा प्रश्न आलेला होता. बघा कोणत्या भागावर संशोधन केलं होतं त्यांनी. पहिला ऑप्शन होता केंद्रक, दुसरा होता तंतुकणिका, तिसरा तारकाकाय आणि चौथा होता रायबोझोम्स. याचं उत्तर काय आहे, रायबोझोम. बघा या असे क्वेश्चन असतात, हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, परत परत रिपीट झालेले आहेत. कॉपी पेस्ट याला क्वेश्चन या कॅटेगरीमध्ये आपण टाकू. त्यामुळे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ऐन वेळेवर कितीही अभ्यास असला तर बऱ्यापैकी आपलं कन्फ्युजन इथं होऊ शकतं. त्यामुळे हे तुमच्या पाठच असणं गरजेचं आहे. कशाचं, रायबोझोमचा त्यांनी शोध लावलेला आपल्याला बघायला मिळतो. मग तंतुकणिकाचं काय कार्य आहे, केंद्रकाचं काय आहे, तारकाकायचं आहे. ज्यावेळेस आपण पेशी शिकलो सायन्समध्ये त्यावेळेस मी तुम्हाला त्या ॲपवर सांगितलं होतं. बघा हे तंतुकणिका आहे, ऊर्जा केंद्र, पेशीचं काय ऊर्जा केंद्र याला म्हणलं जातं. हे केंद्रक न्यूक्लियस आहे, पेशीमध्ये न्यूक्लियस पहा केंद्रक. याच्यामध्ये काय DNA जे काही जेनेटिक मटेरियल असतं ते जेनेटिक मटेरियल कशामध्ये, या केंद्रकामध्ये असतं. या सगळ्या डिटेल गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर बघा लाळेमध्ये काय, जे काही लाळेमध्ये कोणतं विकर असतं, विकाराला काय म्हणलं जातं, एन्झाईम्स जे असतात ते कोणतं विकर असतं लाळेमध्ये असतं. ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करतो त्या अन्नामध्ये त्या घास जो आपण खात असतो त्या घासामध्ये ते विकर मिसळतं आणि त्याला पचन होण्यासाठी त्याचं मदत करत असतं. असं कोणतं विकर असतं असं विचारलेलं आहे. तर मग लाळेमध्ये काय असतं पहा, टायलिन. काय असतं, टायलिन नावाचं जे काही एन्झाईम असतं ते टायलिन लाळेमध्ये असतं आणि ते आपल्या अन्नामध्ये मिसळून बऱ्यापैकी पचन व्यवस्थेत त्याला म्हणजे त्याला पचनासाठी त्याचं सात्मीकरण करण्यासाठी ते मदत करत असतं. हे सुद्धा आपल्याला ज्यावेळेस आपण पोषणशास्त्र अभ्यासलं होतं त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं. मग बघा ट्रिप्सिन जे आहे प्रथिनांचं पचन करण्यासाठी, अमायलेज जे आहे पहा, अमायलेज जे आहे पहा, लायपेज जे आहे स्निग्ध पदार्थाचं, अमायलेज कर्बोदकांचं, अशा पद्धतीने पचन करण्यासाठी हे वापरले जातात, हे एन्झाईम्स वापरले जातात. हे सुद्धा आपल्याला जोड्या लावायला विचारलेलं आहे. त्यानंतर बघा शरीरातील कोणत्या भागातील पेशीमध्ये लँगर हॅनचे द्वीप हा भाग असतो असा क्वेश्चन आलेला आहे. बघा
पहिला ऑप्शन आहे जठर, जठर म्हणजे काय स्टमक, त्यानंतर यकृत लिव्हर, आणि तिसरा आहे आतडे, आणि चौथा स्वादुपिंड. तुम्हाला सांगितलं मी स्वादुपिंड याचं उत्तर आहे पॅनक्रिया. जे काही अल्फा बीटा पेशी ज्या स्वादुपिंडामध्ये असतात, जर त्यामध्ये बीटा पेशीमध्ये बिघाड झाला तर इन्शुलिनचं प्रमाण सिक्रेशनचं कमी होतं आणि बऱ्यापैकी शुगर झालेली किंवा मधुमेह हा आजार होत असतो. हे सुद्धा मी तुम्हाला ज्यावेळेस रोग शिकवले होते, आजार शिकवले होते, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं. मग हे काय आहे, कोणत्या पेशीमध्ये लँगर ह्यांची द्वीपे असतात, तर स्वादुपिंडामध्ये तुम्हाला ती बघायला मिळतात. त्यानंतर बघा, यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषून घेतल्यास तो शरीरभर पसरतो आणि त्यापासून कावीळ हा रोग होतो. अतिशय डीप असा क्वेश्चन विचारला होता मित्रांनो, की बाबा हे तुम्हाला परफेक्ट तुम्हाला यकृताचं कार्य जर माहित असेल, की सगळ्यात मोठी ग्रंथी आहे चेकनाका शरीरातला, याला म्हणलं जातं. ज्यावेळेस एखादा व्यक्ती विष घेऊन मरत असतो, काय विष घेऊन तो आत्महत्या करत असतो, ज्यावेळेस त्याचं पोस्टमॉर्टम होत असतं, तर त्याचं कंटेंट कुठं सापडतं माहिती का, ह्या ज्यावेळेस पोस्टमॉर्टम होतो त्यावेळेस यकृतामध्ये त्याचं कंटेंट सापडत असतं. कारण काय, जे काही घातक पदार्थ आहेत त्यांचा चेक नाका म्हणून त्यांना थोपवण्याचं काम किंवा त्यांचं याचं काम थोपवण्याचं काम कोण करत असतं, यकृत करत असतं. तो साठा कुठं होत असतो, सगळा यकृतामध्ये होत असतो. म्हणून याला काय म्हणलं जातं, शरीरातला चेक नाका कशाला म्हणतात, असं सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर कशाला म्हणतात, यकृताला असं म्हणतात. बघा इथं सांगितलेलं आहे बिलुरुबिन जो काही घटक आहे, पहा इथं पहिला ऑप्शन काय, हिप्पॅरिन, दुसरा आहे HCl ॲसिड आहे, पचन व्यवस्थेमध्ये महत्त्वाचं कार्य करत असतं. त्यानंतर पॅराकेसिन जे आहे हे सुद्धा बऱ्यापैकी असतं पचन व्यवस्थेमध्ये. बघा याच्यामध्ये उत्तर काय आहे आपलं, बिलुरुबिन आणि बिलुहर्बिन नावाचे जे दोन घटक जे काही असतात, ह्या दोन घटक जर रक्तामध्ये शोषले गेले, पहा काय यकृताच्या पेशींनी जर हे दोन घटक काय द्रव्य शोषून घेतले आणि ते जर रक्तामध्ये शरीरभर पसरले तर काय होत असतं, कावीळ होत असतो. काय होत असतं, कावीळ होत असतो. पहा जो हेपॅटायटिस जे प्रकार आहेत 5 प्रकार, ABCDE असे 5 प्रकार आहेत. पहा मग A आणि C जो कावीळ आहे, A आणि C कावीळ काय संदूषित रक्ताद्वारे होतो. जे काही रक्ताचं संक्रमण झाल्याच्या नंतर, म्हणजे दूषित रक्ताचं संक्रमण झाल्याच्या नंतर हे A आणि C कावीळ होत असतो. आणि बाकीचे काही कोणते आहेत, B आहे, D आहे आणि E, हे जे 3 आहेत ते काय, ते जे काही पाणी आहे संदूषित पाणी किंवा अशुद्ध पाणी यांचं जर ते दूषित पाणी जर आपण ग्रहण केलं किंवा आपल्या शरीरामध्ये मिसळलं तर बऱ्यापैकी आपल्याला कोणता हे B, D आणि E हे कावीळ आपल्याला होत असतात. मी ज्यावेळेस तुम्हाला कावीळ शिकवलं होता हेपॅटायटिस, त्यावेळेस तुम्हाला ते डिटेल सांगितलं होतं. बघा अशा पद्धतीने हे कावीळ आपल्याला होत असतो. काय, बिलिरुबिन आणि बिलिरुबिन हे दोन घटक जर रक्तात संपूर्ण पसरले गेले, आपण त्याला म्हणतो बघा पांढरा कावीळ झाला, पिवळा कावीळ, त्यातलाच हा प्रकार आहे बिलिरुबिन आणि बिलिरुबिन. जास्त प्रमाणात जर अति जास्त प्रमाणात सिक्रेशन झालं या बिलिरुबिन बिलिरुबिनचं आणि शरीरावर पसरला तर काय होतं, मनुष्य दगावू शकतो. हे सुद्धा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होते असं विचारलेलं आहे. काय विचारलं आहे, 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होते. पहा किती, पहिला ऑप्शन आहे 9 कॅलरी, दुसरा ऑप्शन आहे 4 कॅलरी, तिसरा आहे 12 आणि 17 कॅलरी. आपल्याला समजून येतं बघा 4 कॅलरी जे आहे प्रथिन किंवा कर्बोदक, जर तुम्ही 1 ग्रॅम प्रथिन किंवा 1 ग्रॅम कर्बोदकाचं ग्रहण करत असाल तर 4 कॅलरी इतकी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत असते. आणि जर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थाचं जर आपण कंजम्पशन केलं किंवा आपल्या शरीरात जर आपण घेतले तर 9 कॅलरी इतकी आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. या दोन्हीचा काही संबंध नाही, इथं आपल्याला लगेच समजून येतं. याचं उत्तर काय आहे, कर्बोदकाचं 4 कॅलरी याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा शरीराचं तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्यरत असतो. ज्यावेळेस तुम्ही सायन्सचा अभ्यास करत असता त्यावेळेस मेंदूचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. मेंदूमध्ये कोणते भाग असतात पहा, हायपोथॅलॅमस आहे, हायपरथॅलॅमस, थॅलॅमस यापैकी नाही. पहा हे जे काही मेंदूचे भाग असतात पहा काय आहे मेंदूचा, पहा ज्या अनैच्छिक क्रिया करण्यासाठी कोणता भाग ऍक्टिव्ह असतो, ऐच्छिक क्रिया करण्यासाठी कोणता ऍक्टिव्ह असतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मेंदूचा अभ्यास कराल सायन्समध्ये त्यावेळेस तुम्हाला तो शिकायला भेटतो. बघा जर शरीराचं तापमान ऑस्मोटिक प्रेशर, जे काही शरीराचं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हायपोथॅलॅमस नावाचा जो काही मेंदूचा भाग आहे तो हायपोथॅलॅमस नावाचा भाग हा सहभाग घेत असतो. हे इथं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे, लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो. आता लाल रक्तपेशी आपण डिटेल्स शिकलो होतो की लाल रक्तपेशी नेमकं काय आहे बुवा. लाल रक्तपेशीचं त्यानंतर पांढऱ्या जे काही रक्तपेशी आहेत यांचं प्रमाण किती असतं, 701 यांचं प्रमाण असतं. यांचा जीवनकाळ किती असतो, 120 दिवस सरासरी इतका यांचा जीवनकाळ असतो. अस्थि मज्जेमध्ये ते बोन मॅरोमध्ये ते तयार होतात, प्लेहामध्ये जाऊन ते मरतात. या सगळ्या गोष्टी आपण त्या पेशी ज्या लाल पेशी ज्या रक्तातले जे काही घटक आहेत
आहेत ते घटक शिकवताना तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं. बघा मग लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कशाचा उपयोग होतो? मग व्हिटॅमिन सीचा होतो का? निश्चित होत नाही. तुम्हाला व्हिटॅमिन सगळे मी शिकवले होते. त्यानंतर व्हिटॅमिन के, फायलोक्विनिन याचा उपयोग होतो का? नाही. याचा कशासाठी उपयोग होतो? रक्त गोठण्यासाठी ह्या केचा उपयोग होतो. त्यानंतर कॅल्शियमचा सुद्धा काही संबंध नाही. मग उरलं काय? बघा फॉलिक ॲसिड जे आहे, फॉलिक ॲसिडचा उपयोग लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी या फॉलिक ॲसिडचा उपयोग झालेला आपल्याला बघायला मिळतो. फॉलिक ॲसिडच्या गोळ्या सुद्धा ज्या गर्भवती माता असतील त्यांना त्या दिल्या जात असतात. हे सुद्धा तुम्हाला मी ज्यावेळेस तांत्रिक घटक शिकवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वग्राही आहे, म्हणजे युनिव्हर्सल रेसिपंट असं त्याला म्हणलं जातं. पहा कोणता घटक आहे, पहा रक्तगट सर्वग्राही कोणता आहे? मग सगळ्यांचं रक्त ज्याला चालतं ए बी रक्तगट असा आहे, युनिव्हर्सल रेसिपियंट असं त्याला म्हणलं जातं. पहा सर्वयोग्य ग्राही असं त्याला म्हणलं जातं ए बी. त्यानंतर बघा पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झाले आहे? असं प्रश्न विचारलेला आहे की बाबा जे अन्नधान्य आहे त्याला पॉलिश केलेले जे काही तांदूळ असतात, पॉलिश केलेले जे काही गहू असतात ते मार्केटमध्ये आता सर्रास आपल्याला बघायला मिळतात. डाळ असते पहा, हे चमचमीत दिसायला कसे असतात? चमचमीत दिसायला असतात ते. जे आपले साधे जे रेशनचे गहू तुम्ही ते बघता त्यापेक्षा ते चमचमीत दिसायला असतात. पण हे पॉलिश केलेले तांदूळ असतील किंवा गहू असतील त्यामध्ये काय बऱ्यापैकी यात बी जीवनसत्व जे असतं त्या बी जीवनसत्वाचा जो काही गट आहे बी जीवनसत्वाचा नाश झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं हे पॉलिश केलेलं धान्य वापरू नये असं सांगितलं जातं. काय उत्तर आहे याचं? जीवनसत्व बी चा नाश झालेला आपल्याला बघायला मिळतो. मग आता हे डिटेल सांगितलं आहे तुम्हाला. याला काय म्हणतात? टोकोफेरॉल म्हणतात, सॉरी रेटेनॉल म्हणतात. ईला काय? टोकोफेरॉल म्हणतात. डला कॅल्सिफेरॉल म्हणतात. याचं रासायनिक नाव सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग याला काय? अजीवनसत्वामुळे रात आंधळेपणा होतो. ई जीवनसत्वाला वांज विरोधी जीवनसत्व म्हणतात. ड जीवनसत्वाला काय? ड जीवनसत्व जे आहे हाडांच्या बळकटीकरणासाठी वापरलं जातं. त्याचे स्रोत कोणकोणते आहेत ह्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला जीवनसत्वामध्ये शिकवलेल्या आहेत. त्यानंतर बघा आई वडील यांचा रक्तगट जर ए व ए बी असल्यास बालकाचा अनपेक्षित रक्तगट कोणता असू शकतो? असा प्रश्न आलेला आहे. अतिशय डीप क्वेश्चन आलेला आहे, उपयोजनात्मक क्वेश्चन आहे. बघा मग याचं उत्तर काय आहे? वो याचं उत्तर आहे काय आहे? वो जो काही रक्तगट आहे वो रक्तगट अनपेक्षित रक्तगट असतो. जर महिला ए आणि पुरुष ए बी असेल तर एकतर त्यांचं आपत्ती ए होईल किंवा बी होईल किंवा ए बी होईल असं त्याचं पर्सेंटेज असतं. परंतु अनपेक्षित कधी कधी काय ओ सुद्धा रक्तगटाचं अपत्य जन्माला येऊ शकतं. त्यानंतर बघा ब्ल्यू बेबी काय आहे? ब्ल्यू बेबी कोणाला म्हणतात? काय ब्ल्यू बेबी कोणाला म्हणतात? पहा इथं काय आहे? जन्मताच डोळ्यात दोष असणाऱ्या मुलांना ब्ल्यू बेबी म्हणतात. हे ऑप्शन चूक आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला रक्ताभिसरण संस्था शिकवली होती त्यावेळेस हृदयाचं कार्य सांगितलं त्यावेळेस तुम्हाला डिटेल या गोष्टी मी सांगितल्या होत्या. पहा जन्मताच किडनीमध्ये दोष असणारा हे सुद्धा चूक आहे. जन्मताच मंद असणारा मुलगा हा सुद्धा चूक आहे. जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना काय म्हणलं जातं? ब्ल्यू बेबी असं म्हणलं जातं. पहा ज्यावेळेस बाळ जन्माला येत असतं त्यावेळेस बऱ्यापैकी त्याच्या ज्या आईच्या गर्भामध्ये त्याचा जो काही लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल सॉरी ऑरेकल जे असतं आलिंदा आणि उजवा आलिंदा आणि डावा आलिंदा यांच्यामध्ये एक छोटंसं छिद्र असतं. ते छिद्र पहा जन्माच्या नंतर काही हप्ते सुद्धा तसं असतं. जर ते नंतर भरलं नाही किंवा ते तसंच छेद त्यामध्ये राहिला तर त्याला काय म्हणलं जातं? जन्मताच काय हृदयात दोष असणारं मूल असं त्याला म्हणलं जातं आणि त्याला काय ब्ल्यू बेबी असं त्याला म्हणलं जातं. कालांतराने ते छिद्र काय भरून येत असतं. पहा ए व्ही नोड एस ए नोड काय असतो, पुरकुंज फायबर काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या हृदयाच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये सांगितल्या होत्या. इथं फक्त एवढंच लक्षात घ्या की जन्मताच हृदयामध्ये जे काही दोष असतो त्या मुलाला त्याला काय म्हणलं जातं? ब्ल्यू बेबी असं त्याला म्हणलं जातं. त्यानंतर बघा एड्स रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट वापरल्या जातात? आपण टेस्ट सुद्धा आरोग्य विभागामध्ये शिकवल्या होत्या की कोणत्या रोगाचं निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट वापरल्या जातात. बघा एलेसा टेस्ट आहे, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट आहे. त्यानंतर पहा ह्या दोन्ही टेस्ट मी तुम्हाला सांगितल्या होत्या की एड्सचं निदान करण्यासाठी कोणती इलिसा टेस्ट आणि वेस्टर्न ब्लॉट ह्या दोन्ही टेस्ट ज्या आहेत त्या दोन्ही टेस्ट काय केल्या जातात? वापरल्या जातात. म्हणून याचं उत्तर काय आहे? ए बी याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा नदीतील पाणी किती दूषित आहे हे ओळखण्यासाठी काय मोजलं जातं? उपयोजनात्मक प्रश्न आहे, छान प्रश्न होता. बघा
पाण्यातील घाणीचं प्रमाण बघितल्या काही कार्यकर्ते असे असतील त्यांना वाटतं बरोबर आहे, काय पाण्याचं दूषित मोजायचं आहे म्हणल्यावर दूषित काय चांगली गोष्ट त्यात मिसळल्यानंतर दूषित होणार आहे का? नाही, घाण मिसळल्यानंतरच दूषित होणार आहे. बरेच जण डोळे झाकून असं उत्तर लिहिणार आणि आन्सर की आल्याच्या नंतर पुन्हा म्हणणार अरे आयोगाचं चुकलं किंवा त्या परीक्षेचं चुकलं. पण याचं उत्तर आहे का? याचं उत्तर हे नाही. घाणीचा याचा काही संबंध नाही. त्याच्यानंतर पाण्यातील क्लोरीनचं प्रमाण हे सुद्धा याचं ऑप्शन नाही. त्यानंतर पहा, पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजलं जातं. काय मोजलं जातं? पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे हे मोजलं जातं आणि त्यावरून काय पाणी किती दूषित आहे किंवा किती शुद्ध आहे याचं कंपॅरिझन केलं जातं. याचं ऑप्शन काय आहे? पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजलं जातं. असं इथं कन्फ्यूज करणारा क्वेश्चन होता, पण ज्याला माहीत आहे, ज्याचं उपयोजन बऱ्यापैकी झालेलं आहे नॉलेजचं, त्याला हे गोष्ट सोडता येते. याचा तर काही ऑप्शनच नव्हता. काय पाण्यातील नायट्रोजनचं प्रमाण याचा काही संबंध नव्हता. पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजलं जातं आणि त्यावरून पाण्याची शुद्धता डिसाईड केली जाते. त्यानंतर बघा, MRI चे पूर्ण रूप काय आहे असा प्रश्न होता. पहा, मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग असं त्याचं ऑप्शन आहे. त्यानंतर पहा, हे मेथड मॅग्नेटिक रिस्पॉन्स हे याचा काही संबंध नाही. इम्पॅक्टचा इमेजिंगचा हे पहा रिस्पॉन्स, इथं काही शब्द असे त्याला डायरेक्ट तुम्ही आळे केले तरी तुम्हाला काय बऱ्यापैकी तुमचं जे काही उत्तर आहे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. पहा, याचा काही संबंध नाही. याचं उत्तर काय आहे? मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग याचा MRIचा आहे. बऱ्यापैकी मेंदूचं जे असतात क्रिया, मेंदूचे भाग तपासण्यासाठी MRI काय केला जातो? सिटी स्कॅन असेल किंवा एक्सरे असेल त्याच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह असलेली प्रोसेस ही आहे, जास्त इफेक्टिव्ह असलेली आणि योग्य ते निदान करणारी जी प्रोसेस आहे तिला म्हणलं जातं MRI. जी प्रोसेस आहे तिला MRI. याचं लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतर बघा, त्वचेला काळा रंग कशामुळे येतो हा क्वेश्चन आलेला आहे. यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की बुवा मॅलिनिन नावाचा जो घटक आहे त्वचेमध्ये, कोणता? मॅलिनिन नावाचा जो घटक आहे, त्या मॅलिनिनमुळे काय होतं? त्वचेचा रंग जो आहे तो ठरत असतो. मग काळी जी काही त्वचा आहे, मॅलिनिनचं प्रमाण जास्त असेल तर काय काळी त्वचा आपल्याला बघायला मिळते. आफ्रिकन कंट्रीज जे आहेत, उष्णकटिबंधीय जे काही कंट्री आहेत, तिथं बऱ्यापैकी तुम्हाला जे लोक आहेत ते बऱ्यापैकी काळे असलेले तुम्हाला दिसायला. याचं कारण काय आहे? मॅलिनिनचं प्रमाण सिक्रेशन त्यांच्या याच्यामध्ये त्वचेमध्ये जास्त असल्या कारणाने त्यांचा त्वचेचा रंग कसा असतो? काळा रंग त्यांच्या त्वचेचा असतो. आणि जर तुम्ही उत्तर भारतामध्ये गेले बऱ्यापैकी, काश्मीर असेल किंवा आपण भारताचा विचार करूया, उत्तर भारतामध्ये गेलं तर बऱ्यापैकी दक्षिण भारतातल्या पेक्षा काय जे कर्नाटक केरळ तिकडच्या लोकांपेक्षा बऱ्यापैकी आपल्याला गोरे लोक असलेले, त्यांची चमडी कशी बऱ्यापैकी तुकतुकीत किंवा गोरी असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचं तेच कारण आहे. कारण काय? सूर्यकिरण काय तिरपी पडतात आणि तिथं सूर्यकिरण कमी पोहोचलेलं असतात, त्यामुळे मॅलिनिनचं प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी सिक्रेशन कमी असतं, म्हणून ते गोरे दिसतात आपल्याला. आणि खाली जे काय आहे काय सूर्याची किरण पडतात ते तुम्हाला मी डिटेलमध्ये, भूगोलाचा भाग आहे, भूगोल ज्यावेळेस शिकवल त्यावेळेस तुम्हाला डिटेल स्वरूपात ते सांगेल. आफ्रिकन कंट्रीजचं कसं आहे, त्यांच्या शरीराची रचना कशी आहे, हे सगळ्या गोष्टी मित्रांनो या सगळ्या पर्यावरणाचा भाग आहेत. जे काही तुमचं परिस्थिती की तुमच्या भोवती असते, त्या परिसंस्था जी असते त्याचा सगळ्याचा इफेक्ट हा माणसावर होत असतो, त्याच्या शरीरावर होत असतो. ही शरीराची ठेवण आहे. चीनच्या लोकांचे डोळे असे बारीक बारीक असतात, का असतात? त्यानंतर कुरळे केस, आफ्रिकन लोकांचे कुरळे केस असतात, का असतात? चेहरापट्टी वेगळी असते, का असते? का माणसंच आहेत ना, का असते? पण ते कुठं जन्मले, त्या भौगोलिक परिस्थिती कशी आहे, पर्यावरणीय परिस्थिती कशी आहे, त्यांचा सगळ्यांचा परिणाम त्यावर होत असतो. हे ज्यावेळेस भूगोल शिकवेल त्यावेळेस तुम्हाला डिटेल स्वरूपात ते सांगणार आहे. बघा, नेत्रभिंग काढून टाकल्याने हा दोष होतो. नेत्रभिंग जर काढून टाकलं तर कोणता दोष होतो? मोतीबिंदू हा जो काही आहे, मोतीबिंदू होत असतो, इथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हे रात आंधळेपणाचा काही संबंध नाही, अजीवनसत्वाच्या अभावामुळे हे रात आंधळेपणा होतो. त्यानंतर रात आंधळेपणा या दोन रंगाबाबत होतो. कोणता रंग आहे? हिरवा आणि लाल. जो काही हिरवा आणि लाल रंग आहे हा रंग आंधळेपणा कशा दोन रंगामध्ये? हिरवा आणि लाल. याची टेस्ट सुद्धा असते बघा, काय? हिरवा आणि लाल. बऱ्यापैकी सिग्नलला जे रंग असतात ना, लाल आणि हिरवा, लाल म्हणजे थांबा, हिरवा म्हणजे तुम्ही जाऊ शकता. मग जर एखाद्या व्यक्तीला रंग आंधळेपणा असेल तर रंग आंधळ्या व्यक्तीला काय? लाल आणि हिरवा काय दिसेल? सारखाच त्याला दिसेल. लाल आणि हिरवा सारखाच दिसेल. लाल जरी चमकला तरी त्याला वाटतं जायचं आणि हिरवा जरी चमकला असेल तरी त्याला वाटतं जायचं. म्हणजे या दोन याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे हा रंग आंधळेपणा आहे. हा रंग आंधळेपणा काय अनुवंशिक असलेला आपल्याला बघायला मिळतो. जर एखादी मुलगी असेल, त्या मुलीच्या वडिलाला जर हा आजार असेल आणि एक मुलगा आहे एक मुलगी आहे आणि ह्या दोघांच्या वडिलाला हा काय आहे? रंग आंधळ्या आजार आहे. हा रंग आंधळ्या आजार जो त्या वडिलांना आहे तो कुणीकडून जाईल? हा मुलीकडून जात असतो. जो काही मुलगी आहे त्या मुलीकडून तो काय पुढच्या पिढीमध्ये तो जात असतो किंवा तो संक्रमित होत असतो. या मुलाकडून तो जात नाही. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे.
त्यानंतर बघा त्यावेळेस सायन्सचा भाग आहे मित्रांनो, इथं काही संबंध नाही त्याचा. सायन्स ज्यावेळेस तुम्हाला डिटेल सांगाल त्यावेळेस मी हा रंग आंधळेपणा तुम्हाला डिटेल सांगेल, एक संदर्भ आला म्हणून तुम्हाला सांगितला. त्यानंतर बघा अशा पद्धतीने मित्रांनो आपले 20 क्वेश्चन 20-22 क्वेश्चन काय केलेले आहेत आपण ह्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले आहेत. जे काही आपले औरंगाबाद विभागाची आपण प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत त्यातले राहिलेले जे काही क्वेश्चन आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण काय करूया, टाकूया. बघा थोडासा वेळ लेक्चर थोडंसं लेंदी होत असेल, परंतु चारही पर्याय आपण अभ्यासत आहोत त्यामुळे काय थोडासा वेळ लागणार आहे. जर तुम्हाला फक्त क्वेश्चन वाचून दाखवला आणि त्याचं उत्तर सांगितलं त्याला काही अर्थ नाही, कारण चारही ऑप्शन ज्यावेळेस आपण बघतो त्यावर आधारित दुसरे जरी क्वेश्चन आले तर आपण बऱ्यापैकी ते सॉल्व्ह करू शकतो. पहा पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. काही क्युरीज असतील किंवा काही अजून चेंज हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, त्यावर निश्चित विचार केला जाईल. धन्यवाद.